हाय फ्रेंड्स, आज मी तुम्हाला आहे ना आमचे सर्वसामान्य लोकांची घरं कशी असतात, गरिबांची घरं कशी असतात म्हणजे ते दाखवणार आहे. तर खिडकी असते, खिडकींना पडदा लावलेला असतो, पण तो पडदा पूर्ण लावलेला नसतो. तो असा एक साईडला असतो आणि एक साईडला असे टॉवेल वगैरे कपडे वगैरे अडकवलेले असतात. बेड असतो आमच्या घरी, पण बेडवर असे दिवसभर कपडे उशा पडलेले असतात. आमच्याकडचे कपाटांवरती हे असं ठेवलेलं असतं सामान. आमच्याकडे फ्रीज असतो, पण फ्रीजवरती हे असं पैसे, लोणच्याचे बॉटल हे असं काही ठेवलेलं असतं. आमच्याकडं खुर्ची असते बसण्यासाठी, पण त्या खुर्चीचा उपयोग आम्ही असा करतो, त्याच्यावर काय पण ठेवून देतो. किचनजवळ जर खिडकी असेल तर असं तिच्यावरती काही ठेवलेलं असतं. आमच्याकडे जेवढ्या बादल्या असतील घरामध्ये, तर त्या बादल्या तुम्हाला कधीच रिकाम्या दिसणार नाही, असं त्याच्यामध्ये काही नाही काहीतरी भरलेलं असतं. आमच्याकडे हे अशा औषधाच्या बाटल्या, औषधाच्या पुड्या अशा आम्ही भरून साठवून ठेवतो औषधं. ही एक खिडकी आहे. या खिडकीचा असा उपयोग केलेला आहे. आणखीन एक आमच्याकडं चप्पल स्टँड आहे, पण त्या चप्पल स्टँडवरती आम्ही असे बॅगा ठेवतो. शिलाई मशीन आहे, त्या शिलाई मशीनवरती आम्ही असं काही ठेवतो. डायनिंग टेबल पण आहे, पण डायनिंग टेबलवरती हा एवढा पसारा आहे. हे असं काही असतं. छोटा टिपो आहे, त्याच्यावरती हे असं असतं. दिवसभर हे असं पडलेलं असतं. तर हे असं आमचं सर्वसामान्य लोकांची घरं असतात आहेत. तुमच्याकडं कसं आहे ते सांगा. ते बघू शकता. डायनिंग टेबलच्या खुर्चीवरती आम्ही सॅक ठेवलेली आहे, दप्तर ठेवलेलं आहे. हे असे इकडं पाट असतात. ह्या खुर्च्या अशा कुठेही त्यांची तोंड पडलेली असतात. तरी असं आमचं सर्वसामान्य लोकांची घरं असतात. पडदा खिडकीला असतो, खिडकीला आम्ही पडदा लावतो, पण तो एका साईडला असतो. तो कधीच खिडकी पूर्ण त्यांनी टाकलेली नसते आणि त्या खिडकीला आम्ही असे एंगर लावून ठेवतो.